आणि आता का संघर्षाची कहाणी. रोजच्या जीवन संघर्षात तिला दुसऱ्यांकडेही धुणी भांडी करावी लागतात, पण तिला आता जिंकायची आहे ती दक्षिण आफ्रिकेतली कराटेची वर्ल्ड चॅम्पियनशिप. हे नक्की काय आहे ते जाणून घेण्यासाठीच पाहूया स्पेशल रिपोर्ट. वाशिम मधल्या एका फाटक्या घराचं हे दृश्य. इथे एका मुलीची धडपड चालली आहे ती रोजच्या जीवन संघर्षासाठी. परिस्थितीच अशी की स्वतःच्या घराबरोबरच दुसऱ्यांचीही भांडी घासावी लागतात. आणि आता ही राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरची सुवर्ण पदकं ही याच मुलीनं पटकावली. ही आहे वाशिमची जयश्री ठोके. तिला कराटे चॅम्पियन व्हायचंय आणि त्यासाठीच तिचा जोरदार सरावही सुरू आहे. कारण आता तिला दक्षिण आफ्रिकेतली वर्ल्ड चॅम्पियनशिप गाजवायची आहे. म्हणजे इच्छाच नाही तर पक्का मला माहिती आहे की मी तुला मेडल आणणारच आणि मला आणायचं. आणि या जिल्हा विभाग स्टेट नॅशनल इंटरनॅशनल नव्हे तर ऑलिम्पिक पर्यंत जाण्याची माझी मनापासून इच्छा आहे. पण आफ्रिकेला जाण्यासाठी फक्त 45 दिवस उरले आणि तिला खर्च आहे 1 लाख रुपयांचा. तिची कहाणी ऐकून पालकमंत्री अनिल देशमुखांनी तिला तातडीनं 55,000 रुपयांची मदत केली. उरलेले पैसेही मुख्यमंत्री फंडातून देण्याचं आश्वासनही दिलंय. शासनाच्या माध्यमातून तुमचा आग्रह वैयक्तिक तर मी दिलीच, पण शासनाच्या माध्यमातून सुद्धा मी तिथे मुख्यमंत्र्यांची भेट करून तुम्ही जेव्हा मुंबईला याल ते मला भेटाल. पण तुम्ही असं असलं तरी अजूनही पैशांची गरज जयश्रीला आहेच. प्रतिकूल परिस्थितीतही भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याची जिद्द बाळगणाऱ्या जयश्रीच्या मदतीसाठी आपणही पुढे यायलाच हवं. मनोज जयस्वाल, IBN लोकमत, वाशिम. इतरही बातम्यांवर आपण नजर टाकणार आहोत त्याआधी घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.